आई आणखी काही वाढायचंय का? नाही, झालंय माझं. बर, तुमच्या खोलीमध्ये तुमच्या औषधाच्या गोळ्या ठेवल्या, त्या आठवणीने घ्या नंतर. व्यवस्थित ठेवलेस ना? हो आई. देते मी. आता काय त्या म्हातारीची सेवा करत राहणार आहे का? नाही, घरात अजूनही माणसं आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्या. ह्यात काम करायला नको, टाइमपास करायचा असतो. काय काम करायचंय तुझं? या साड्या आणून ठेवल्यात, त्याच्या घड्या घाला आणि कपाटात नेऊन ठेवा. मला स्वयंपाकघरात काम आहे, नंतर करते. ते नंतर. अगोदर जे काम सांगितलंय ते काम करा. आला ऐकू? अरे दिवस चुकून सांडला जीप, ते धक्का लागला म्हणून. खरंच चुकून सांडलं. मला भूक लागलीये, जेवायला वाढा. ऐकायला येत नाही का? मला भूक लागलीये, जेवायला वाढा. मला भूक लागलीये, जेवायला वाढा. साड्या कशाला आणल्या इकडे? अगं मी म्हंटल तिथे जर घड्या करत बसले ना तर मग तू सतत हाक मारशील ना, जेवायला वाढा, हे वाढा, ते वाढा. मी म्हटलं इकडेच येऊन घड्या करते, म्हणजे इथल्या इथे तुला वाढता येईल. जास्तीची हुशारी सुचतीये ना तुला? तुझ्यासारख्या हुशार मुलींसाठी अशाच पद्धतीने वागावं लागतं. जास्त बोलू नका, जेवायला वाढा. वाढताय ना? आजी, माझ्यामुळे तुमचं जेवण अर्धवट राहिलं ना. बसा, मी तुम्हाला जेवायला वाटते. या बस. हे नको उगाच तुला कशाला त्रास. उलट मीच तुला वाढत नाही, तुला भरवते. अरे असं कसं? अगं आमच्यावरती एवढं हुकूमत गाजवून तू थकत असशील ना. खा 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 खा. हा, ठसका लागला काय? हे घे. अगो ठसका लागला काय? पाणी पी. अरे असं कोण पाणी पाजतं? बाबा तुम्ही नका एवढं टेन्शन घेऊ. आई लवकर बऱ्या होतील. सिंचना, मला लक्ष्मीच्या तब्येतीची काळजी नाहीच आहे, कारण मला खात्री आहे की लक्ष्मीला काहीही होणार नाही. ती इथनं सुखरूपपणे आपल्या घरी येणार आहे. अजिबात काळजी नाहीये मला. दळवी, डॉक्टर कशी आहे लक्ष्मी? काळजी करण्याचं काही कारण नाही. शी इज आउट ऑफ डेंजर नाव. डॉक्टर साहेब, मी तिला भेटू शकतो का? आता ते अनकॉन्शियस आहेत. शुद्ध आली की भेटा. बरं, थँक्यू डॉक्टर. हा सिद्धू बोल. हा वहिनी, सुपर सासू कशी आहे आता? आई आता एकदम बऱ्या आहेत, म्हणजे त्यांच्या जीवाला काही धोका नाही असं सांगितलं आत्ताच डॉक्टरांनी. शुद्ध आली का तिला? नाही अजून शुद्ध नाही आली आहे. आली की सांगेन. ठीक आहे. ऐका ना, तुम्ही वेंकी दादाला इकडे पाठवू शकता का? म्हणजे मला तिथे येता येईल. हो मी पाठवते व्यंकी भाऊजींना. हो. व्यंकी भाऊजी, जानूच्या घरी तुम्हाला जयंतजवळ थांबायला बोलवलंय. हो.
बाबा हं? मी पण घरी जाऊन येऊ का? नाही म्हणजे आजी पण आहेत तिकडे आणि त्यांच्या जेवणाचं बघते आणि आपल्यासाठी पण डबा घेऊन येते मी. ठीक आहे, हरकत आहे. आणि अजिबात काळजी करू नकोस. ऐकलंस ना डॉक्टर काय म्हणाले ते? लक्ष्मी आता बरी आहे. हं? जातो. काय जानू काय झालं? नाही नाही मी काही नाही केलंय. ते तिच्या पायाला काच लागली होती म्हणून मी फर्स्ट एड करत होतो. ठीक आहे जानू, काय काय लागलंय तुझ्या पायाला? एक मिनिट हे दे, ठेव. अगं काय किती लागलंय तुला? तू आधी बस तिथे. ये ये इकडे ये. हळू हळू सावकाश. जानू नक्की सांग मला काय झालं, कसं झालंय? ते ताई काय झालं माहितीये, मी म्हणजे जयंत सर इकडे रेस्ट करत होते आणि मी त्यांच्या शेजारीच बसले होते. तर बसल्या बसल्या माझाही डोळा लागला आणि त्या झोपेच्या नादात चुकून हात काचेच्या ग्लासला लागला आणि तो ग्लास पडला आणि फुटला. त्यामुळे मी दचकून ओरडले आणि बघायला गेले तर पायात काचेचा तुकडा घुसला ग. नाही पण तू तो काचेचा तुकडा असा जयंत समोर धरून का उभी होतीस? ते जिग्स ॲक्च्युली काय झालं, मी जयंत सरांना सांगत होते की हे बघा याच तुटलेल्या ग्लासचा तुकडा पायात गेला आहे आणि म्हणून रक्त येत आहे. तर ते खूप पॅनिक झाले आणि हेच मी समजावून सांगत होते त्यांना, म्हणून ते असं धरला होता मी तो. किती लागलंय तुला? थांब मी जरा ड्रेसिंग करते. हा जानू, पण तुम्ही दार का उघडत नव्हतात? तुझा असा अचानक आवाज आला म्हणून मी वर आलो. मी दार वाजवतोय, मला किती हाका मारतोय, कोणीच काही उघडत नव्हतं यार. म्हणून शेवटी आम्ही दरवाजा तोडला. सॉरी. म्हणजे नो इट्स ओके. जानू सेफ आहे ना, ते महत्वाचं आहे. केवढं लागलंय ग जानू? जानू दुखतंय का तुला? नाही ठीक आहे मी. अहो हे सगळं काय घडतंय आज? इथे जानूला असं लागलं, तिकडे आई. भावना, जास्त उगाच काळजी करू नकोस तू. जान्हवी ठीक आहे, सगळं छान होणार आहे. जिग्स ऐक ना, मी काय म्हणते, तू प्लीज एकदा बाबांना फोन करून विचार ना आई कशी. हो करतो मी. बरं जानू, ड्रेसिंग केलंय मी, पण आता तू थोडा वेळ आराम कर बर का? भावना, आणि तुझी सुद्धा आज खूप दगदग झाली आहे. तुला सुद्धा आरामाची खूप गरज आहे. नाही मी ठीक आहे. अहो नाही ताई, जिग्स बरोबर बोलतो. हे बघ तू प्लीज आता रेस्ट कर. हे सगळं ना माझ्यामुळेच झालंय. मी तुम्हाला इथे बोलावलं आणि हे सगळं घडलं. असं खूप खूप चुकलंय माझं. जानू, तुला मी मगाशी पण सांगितलं ना, सगळ्या गोष्टींसाठी स्वतःला दोष देणं बंद कर. तुझ्यामुळे काही नाही झालं. जान्हवी, हे बघ तू सुद्धा खूप जास्त विचार करू नकोस आता. नाहीतर तुझी भावना ते तू स्वतःला दोष देतेस म्हणून स्वतः अस्वस्थ होईल. काय हो सिद्धिराज? काय चुकीचं बोललोय मी भावना? नाही करत का तू सगळ्यांचा विचार? आता तुला माझं ऐकावं लागणार आहे म्हणजे लागणार आहे. मी आता हॉस्पिटलला जाणार आहे. वेंकी दादाला मी बोलवून घेणार आहे इकडे. तो जयंत आणि जान्हवी सोबत थांबेल. तू घरी जा आणि आराम कर.